यांच्या उपस्थितीत अवघ्या 5 मिनिटात कार्यक्रम संपन्न होणार आहे। तरी सर्वांनी या कार्यक्रमासाठी मंडपमध्ये येऊन स्थानपन्न व्हावं ही विनंती। सांगोला तालुक्याचे लोकप्रिय पाणीदार आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील साहेब यांनी सांगोला तालुक्यातील शेतीचं पाणी असेल, पिण्याचं पाणी असेल, शेतकऱ्यांची विण्यासाठी रस्ते असतील, शैक्षणिक शाळेसाठी कोणतेही काम असेल तर आमदार शहाजी बापू पाटील साहेब यांनी प्रथम प्राधान्य त्याला दिलं आणि सांगोला तालुक्यामध्ये 5,500 कोटी रुपयाचा निधी आणून सांगोला तालुका सुजलम सुफलम झाला। आज आपण बघतोय 1 वर्ष झालं सांगोला तालुक्यासाठी निधी येत नाही। बापू आमदार होते त्यावेळेस जर आठवड्याला 200 कोटी 300 कोटी 500 कोटी रुपये आपण निधी पेपरला वाचत होतो, बातम्या बघत होतो, पण आज निधीचा पत्ता नाही। या ठिकाणी शहाजी बापू पाटीलने 1990 पासून एक स्वप्न उराशी बाळगून या राजकारणामध्ये जनतेची समाजसेवा करण्याचं ध्येय साकार करण्यासाठी ते अहोरात्र झटत होते। या महादेव मंदिराच्या परिसरामध्ये उजनीचं उचल पाणी यावं यासाठी शहाजी बापू पाटील यांनी विधानसभेमध्ये जवळजवळ 882 कोटीचा निधी मंजूर करून टेंबूपासून जे वंचित गाव आहेत अशा गावांना उजनीचं उचल पाणी मिळावं यासाठी प्रयत्न करून ते काम आज प्रगतीपथावर चालू आहे आपण बघतो आहे। तसेच या ठिकाणी सांगोला तालुक्यातील विविध गावचे आलेले पदाधिकारी कार्यकर्ते या सर्वांनाही माहित आहे की शहाजी बापू पाटील यांनी टेंबूचं पाणी या तालुक्यामध्ये फिरावं, टेंबूचं पाणी या मान नदीमधून या सांगोला तालुका सुजलम सुफलम व्हावा यासाठी मान नदीला कॅनलचा दर्जा देऊन वर्षातून मान नदी ही 3 वेळा भरून नदीला पाणी सोडण्याचा जाळ आमदार शहाजी बापू पाटील यांनी काढलेला आहे। अशा या आमच्या नेत्याने केलेलं कार्य खरोखरच आज आपण आदर्श घेण्यासारखं आहे। जवळजवळ आपण बघतो आहे या तालुक्यामध्ये 55 वर्ष एखादी सत्ता असतानाही जो निधी आला त्यापेक्षा 5 वर्षामध्ये शहाजी बापू पाटील यांनी 5,500 कोटीचा निधी आणून या तालुक्यातील रस्ते पाणी आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटावा। त्याचबरोबर शेतीचा पाणी आहे परंतु त्या ठिकाणी लाईटचा ट्रान्सपोर्ट नाही, अशा ठिकाणी वंचित ठिकाणी सुद्धा ट्रान्सपोर्ट देण्याचं काम शहाजी बापू पाटलांनी त्यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून केलेलं आहे। आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन आपल्या तालुक्याचे आपला मान स्वाभिमान सन्मान आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते आज इथं संपन्न झाला आहे। या ठिकाणी अतिशय गरजेचा आणि लोकांच्या उपयोगी असणारा या भागातील विजेचा प्रश्न सोडवण्यात लक्ष्मणतात्या मला परवा दिवशी सांगितलं। बापूंनी आमच्या गावासाठी काय काय दिलं हे सगळी यादी मला सांगितली। पहिल्यांदा तुमच्या सगळ्याच्या वतीनं व तालुक्याच्या वतीनं मी शहाजी बापूंचं अभिनंदन करणार आहे। मित्रांनो, या तालुक्याचं आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि या तालुक्याला किंवा महाराष्ट्राला आपण ज्यांना दाण्यावाग म्हणून संबोधतो ते आपल्या सर्वांचे लाडके नेते ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील आणि त्याचबरोबर दादासाहेब लवटे सांगोला तालुका आपल्या शिवसेनेचे अध्यक्ष आणि या गावचे माजी सरपंच आणि त्यांच्याबरोबर आलेले सर्व त्यांची खवासपूर गावची मंडळी यांना सर्वांना पहिल्यांदा
असा अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी त्यांना सर्वांना आशीर्वाद देऊ इच्छितो. मित्रांनो, बापूंच्या सांगण्याजोगं नवं तालुक्यामध्ये आपण कॅशेट सोडवायचं असतं. आज खरी बापूची गरज आहे. तुम्ही बघितलं गेल्या वर्षभरात 1 रुपयाचा निधी अजून या नवीन आमदाराला त्या तालुक्यात आणता आला नाही किंवा कुठलीही गोष्ट त्याच्या हातून झाली. मला माहित आहे 90च्या निवडणुकीपासून आजपर्यंतच्या निवडणुकीमध्ये, कालच्या निवडणुकीमध्ये बापू हे कुठेही कमी पडले नाहीत. आपले पुढारी म्हणून, आपला नेता म्हणून बापू कुठल्याही गोष्टीला कमी पडले नाही. त्यांनी विकास केला, तालुक्यामध्ये पाहिजे तेवढे पैसे आणून दिले आणि दुसऱ्याही गोष्टीने कुठल्या बापू कमी पडले नाहीत. आपण सर्वजण कमी पडलो, त्यामुळे आपल्याला सर्वांना दिवस बघायला आलेले आहेत. तर मित्रांनो, आजपासून आपण तुमच्या कामाला चांगल्या प्रकारे लागलं पाहिजे आणि पुढच्या वेळची संधी आपण अशी घालवली नाही पाहिजे. हे आपल्या सर्वांना हात जोडून नम्रतेची विनंती करतो. आणि या भोसलेमुळ्यातल्या सर्वांची आज बापूंनी विजेची अडचण दूर केली, त्याबद्दल बापूंचं मी तुमच्या वतीनं जाहीर आभार मानतो. आणि या पुढच्या काळात आपण सर्वजण बापूंच्या पाठीशी गंभीरपणे उभा राहून आपण कुठेही कमी पडू नका एवढी आपल्याला विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महादेवाच्या प्रांगणामध्ये बापूच्या माध्यमातून डीपीचं उद्घाटन होतंय. जरी डीपीच्या उद्घाटनाचं औचित्य असलं तरी या ठिकाणी खवसपूर ग्रामस्थांनी आज या ठिकाणी आबा आहेत, रंभाऊ आहेत, या ठिकाणी जरीमामा आहेत, गावातले लक्ष्मणतात्या भोसले आहेत, बाळासाहेब भोसले आहेत, या गावचे सगळे सदस्य ग्रामपंचायतचे अशोकभाऊ माने आहेत, आयवळी गुरुजी आहेत, सौदा सावंत आहेत, त्याचप्रमाणे इटकीचे खांडेकर साहेब आहेत, आमच्या गावचे सरपंच, माजी सरपंच, डेप्युटी सरपंच आहेत. या गावामध्ये बापूवरती प्रेम करणारे सगळ्याच या ठिकाणी तरुण वर्ग, आचलदानी गावचे गंभीरे आहेत. या ठिकाणी सगळीच माणसं जी जीवापासून या नेत्यावरती प्रेम करतात. निश्चितपणे आपल्याला भाऊ सगळ्याला ज्ञात आहे. साधारणतः 1 वर्ष झालं, पण बापूंनी शब्द सांगितला होता की आज आपण 2.5 वर्षाची कामं या तालुक्यासाठी आणतोय. तर याचं नियोजन असे 30 वर्षाच्या विकासाच्या दृष्टीनं मी केलेलं आहे. आणि नेत्यांचं राजकारण आपल्या सर्वांना माहिती आहे की जातीपातीच्या पलीकडे जाऊन समाजाचा मूलभूत घटक जो माणूस आहे आणि त्या माणसाला न्याय मिळण्यासाठी जी भूमिका घेतली, ती भूमिका प्रत्यक्षात उतरत असताना सर्वसामान्य माणूस हाच आपल्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून गेल्या 30 वर्षांमध्ये नेत्याने राजकारणाला सुरुवात केली. आणि या तालुक्यामधले मूलभूत जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा, शेतीला पाणी मिळण्यासाठी आपणा सर्वांना ज्ञात आहे. उजनीचं जे 2 TMC पाणी होतं ते कधीच आपल्या सांगोला तालुक्याला येत नव्हतं. याच्यापूर्वी अनेक वेळा उद्घाटन झाली, बरंच काय काय झालं, सगळे आपण त्या गोष्टीचं साक्षीदार आहोत. पण राज्याचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून बापू अगदी बेडवरती अवस्थेत आजारी असताना सुद्धा नेत्यानं आपल्या नेतृत्वाकडे काय मागावं. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं, बापू आजार तुम्हाला गंभीर आहे, काय होतंय सांगता येत नाही, म्हणून मी भेटायला आलो, तुम्हाला काय पाहिजे. नेत्यानं सांगितलं की माझी 14 गावं पाणी पाणी म्हणून अक्षरशः 70-75 वर्ष पिढ्यानपिढ्या संपत चालल्या, पण पाण्याचा प्रश्न मिळतो. या तालुक्याच्या इतिहासामध्ये 900 कोटीचा निधी, त्या योजनेचं नाव आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना. योजनेचं नाव बदललं, योजनेच्या पंपाचं ठिकाण बदलून आणलं तुम्ही आणि त्यामध्ये गावं सुद्धा बदलून ताती आणली. इटकीच्या माळापासनं मंगेवाडी कमलापूर पर्यंत 14 गाव आहेत. इटकी आहे, सोनलवाडी आहे, बागलवाडी आहे, खवातपूर आहे, लोटीवाडी आहे, आजनाळा आहे, मंगेवाडी आहे, एकतपूर आहे, वाकी आहे, शिवना आहे, वर इकडे चिकमोद आहे, कटपळ आहे, जाधववाडी आहे, तळेवाडी आहे, नरेवाडीचा काही टप्पा आहे. आणि राहिलेलं ही 1.5 TMC भागल्यानंतर 49 ते 59 हजार क्षेत्र पाण्याखाली आल्यानंतर अजून पाणी शिल्लक राहिलं. बापूंनी सांगितलं जो कॅनॉल चाललाय 4 नंबर 5 नंबर मध्ये, त्यामध्ये अर्धा TMC टाका. मला तिसरीचा संध्याचा काही संबंध आहे का तालुक्याचा, पण तो सुद्धा माझ्या नेत्यानं विचार केला आणि त्या भागाला सुद्धा पाणी आणण्याचं काम केलं. मला सगळ्याला, आपण सगळे सूत्न मंडळ आहेत, राजकारणामध्ये जय पराजय होत असतो. आणि नेत्यानं ज्या दिवशी ताटे इलेक्शन झालं त्या दिवशी आपल्याला बसवून सांगितलंय, माझा 6 महिन्याचा आजारपणाचा काळ, पक्षांतर्गत झालेले वाद, तालुक्यात चाललेलं जातीय राजकारणाचं समीकरण सगळं बाजूला सोडलं तर 1 लाख लोक माझ्यावर होती. बैलगाडी सुद्धा जात नव्हती. आता खोजपुरातून निघाला तर 2 मिनिटात महादेवला येत आहे आणि चिक मोदत निघाला तर बापू तुम्ही 10 मिनिटाचा आला.
हे दुसरं तिसरं कोणाचं श्रेय नाही. एकनाथरावजी शिंदे साहेबांनी तुम्हाला ताकद दिली, त्या ताकदीचं फलित म्हणून आमच्यासारख्या असंख्य लोकांना तुमच्या माध्यमातून काम करते. आज या ठिकाणी माळरानावरती टेंबूचं उजनीचं पाणी येणार आहे. टेंबू तुमच्या माध्यमातून येऊ लागले उंबरगाव कडून इकडं. खवसपूर गाव नशिबान आहे. रोटेवडी, खवसपूर, नाजनाळी 3 गाव एवढी बापू तुमच्या माध्यमातून नशिबान आहेत. या गावांना 2-2 योजना आलेत. राज्यात अशी क्वचित गाव असतील गावांना 2-2 योजनाचं पाणी मिळतं. ही गावं नशिबान आहेत. तुमच्या प्रयत्नानं, तुमच्या ताकदीनं 2 योजनाचं या गावाला पाणी आलंय. निश्चितपणे हा रस्ता तुमच्या माध्यमातून झालाय. 2 का 3 कोटी किती कोटी रस्ता आहे? 6 कोटी रुपयाचा रस्ता आहे. आता घरकुलच बिल कसं काढून तालुक्यात तेवढं दाखवा वाढवणं म्हणा. घरकुलच बिल काढताना नाही ग्रामसेवकला 10 पडतं आणि सरपंचाकडे ही शाळा जाईल तुमच्यावर टायमिंग आहे नाहीतर इशारा म्हणा. आमच्या नेत्याचं नेतृत्व होतं, आमच्या नेत्याचं कर्तृत्व होतं, आमच्या नेत्याचं दातृत्व होतं. गणपती आलाय, मंडळावर गडी असतील सगळं आपलं जायचं. आता वर्गण आणा म्हणावं. आम्हाला चॅलेंज करायला नाही नेत्याची होते कुणाला. आम्हाला विकासाची कामं सांगायची आमच्या नेत्यानं. हृदय फाडून दवाखान्यात बेशुद्ध अवस्थेत असताना घरा पाठीमागं लेकरं बाळ प्रपंच 30 वर्षाचा 50 भोगलेलं कुटुंब हे सगळं असताना सुद्धा माझ्या नेत्यानं या तालुक्याला 5,500 कोटीचा निधी आणला. राजकारणात आमचा पराभव झाला असेल, राजकारणात आम्हाला मतं कमी पडली असतील, पण या तालुक्यातल्या 3.5 लाख मतदाराच्या तोंडामध्ये जर नाव कुणाला असेल तर माझ्या नेत्याचं नाव आज येतं. कोणत्याही रस्त्याने जाताना मला खवसपुराचा ते आत्मा आहे. मला गणित कळत नाही. 10 कोटीचा पूल बांधला सत्कार एवढाच, 10 लाखाचा डीपी दिला तरी बापू सत्कार एवढाच. एवढं जिद्दी आणि चिकाटीचं गाव आहे. नेत्याप्रती सलाम आहे. तुमच्या गावाची प्रचंड जिद्द आहे, प्रचंड इच्छाशक्ती असणारं गाव आहे. बागल मामा आणि नेत्याच्या पाठीमागं टोपीवालं, धोतरवालं, अगदी पांढरी दाढी, केस पांढरी झाली तरी कधी नेत्याच्या पाठीमागनं हालत नाही. तर एवढं जिगरबाज असणारं हे गाव आहे. मला सार्थ अभिमानाने या ठिकाणी मी तुम्हाला एवढाच या ठिकाणी मित्रांनो शब्द देतो. या सांगोला तालुक्याचं नंदनवन करत असताना वाड्या वस्त्यावरती खेड्यापाड्यात रस्ता असेल, लाईटीचा प्रश्न असेल, या ठिकाणी सर्वसामान्य माणसाच्या आधार कार्डावर सह्या करणारा या महाराष्ट्रातला नेता कोण असेल तर त्याचं नाव बापू आहे. आज ही विधानसभेमध्ये 288 आमदार आहेत, अनेक माझे आमदार आहेत. विधान भवनामध्ये सगळ्यांनी जायचं, आपले नेत्यांनी जायचं. सगळ्यात ज्यादा शिल्पी आणि सगळ्यात ज्यादा पत्रकार कोणाकडे पळत असतील तर त्या नेत्याचं नाव आहे बापू. मित्रांनो, याची आपण या ठिकाणी नोंद घेणं गरजेचं आहे. मला एवढंच सांगायचं आहे. तात्या हा डीपी दिला, डीपीच्या औचित्यातून कार्यक्रम आहे, पण या तालुक्यामध्ये अजूनही बापू 5 वर्ष नारळ फुटलं तर ती तुमचीच कामं असतील. एवढं मोठं काम आणि निश्चितपणे आपण सगळ्यांनी यापूर्वी नेत्याच्या पाठीमागे ताकदीने उभं राहायला, इथूनही भविष्यामध्ये आपण या ठिकाणी नेत्याच्या पाठीमागे ताकदीने उभं राहावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्ही या ठिकाणी सगळ्याला बोलवलं, सगळ्याचा आदर सत्कार केला, त्याबद्दल सांगोला तालुका शिवसेने वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करून थांबतो. यानंतर आदरणीय बापूंनी रामभाऊ मामा बोलले या ठिकाणी. हॅलो, या तालुक्याचे शिवसेनेचे अध्यक्ष ट्रान्सफरचं उद्घाटन करायच्या कार्यक्रमाला आलेले खवासपूर, रोटेवाडी, कटफळ या गावचे सर्व प्रतिष्ठित नेते मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, सर्व सरपंच, माजी सरपंच, सोसायटी सर्व पदाधिकारी, जमलेले शेतकरी बांधव, तरुण सहकारी मित्र, आज एका ट्रान्सफरचं आपण उद्घाटन केलं. मला वाटतं 15-1 दिवसापूर्वी एक उद्घाटन झालं. आता ही विकासाची गंगा आपण तुमच्या आशीर्वादानं आणू शकतो. या तालुक्याच्या राजकारणाच्या घड्यावेळी राजकारणाची गणितही वेगळी आणि तरी कोणती शक्ती नसताना, कोणती ताकद नसताना एका दबावापोटी काम करताना सातत्याने या तालुक्यातल्या जनतेने 40 वर्ष विकासाच्या माझ्या चळवळीला मला साथ दिली आणि त्याचमुळं
जे काय आता भाषणात अनेकांनी सांगितलं की बऱ्यापैकी कामं आपल्या हातून मार्गी लागली. त्या राज्याचे माजी मुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं नेतृत्व ही सर्वसामान्य जनतेला डोळ्यासमोर ठेवून काम करणारे नेतृत्व आणि म्हणून आपला दुष्काळी मागासलेला भाग आहे. 55 वर्ष विरोधाच्या बाकावर बसलेला तालुका आहे. त्याची जाणीव ठेवून, आठवण ठेवून त्याने आपल्या तालुक्याला भरभरून दिलं, भरल्या हाताने दिलं. अनेक गोष्टी वेगवेगळ्या त्या तालुक्यात निर्माण झाल्या, अनेक अफवा झाल्या. ज्या पद्धतीने आपण निवडणूक खेळायला पाहिजे होती त्या पद्धतीने आपल्याला कोणाला निवडणूक खेळता येत नाही. निवडणुकीची लढाई यापेक्षा निवडणुकीतली भांडणं ह्यातच मतदान संपून गेलेलं कुणाला कळलं नाही. आणि आपल्याच विभागण्यानं आपल्याला पराभूत केलं. अपयशाकडे तुम्ही कुणीच बघू नका. महायुतीचं सरकार आहे. शिंदे साहेबांसारखं, फडणवीस साहेबांसारखं नेतृत्व आपल्या पाठीशी उभं, जाणीवपूर्वक काम करणारा अजितदादांसारखंही नेतृत्व आहे. आणि त्यामुळे यापुढे आपलं कुठलं काम अडणार नाही. विकासाची गंगा जी चालू आहे ती पराभव झाला म्हणून थांबणार. ही वाट आपल्याला पुढे अशी चालू ठेवायची आहे. कारण यश आणि अपयश, सत्ता यासाठी आपण ही चळवळ उभा केलेली नाही. दुष्काळाच्या खाईत लोटलेला तालुका सुकाळाकडे गेला पाहिजे या जाणीवेतून आपण ही 40 वर्ष कष्ट केलेले. आणि मी तुम्हा सर्वांना खात्री देतो, खास करून माझ्या तरुण मित्रांना जाणीवपूर्वक सांगतो, येत्या 2 वर्षात या तालुक्यात कुठलंही गाव जिरायत म्हणून तुम्हाला दाखवायला नकाशावर मिळणार नाही. अजूनही राहिलेले कोपरं कुठं जी पाण्यापासून वंचित आहेत ते कशा पद्धतीनं पाण्याखाली घेता येतील या दृष्टीने मी माझं काम चालू आहे. खवासपूर गावावर खास करून मी मनापासून प्रेम केलं. या गावानं माझ्यावर प्रेम केलं. किती कोटी दिलं, कोसळी मतांनी 200 सांगितलं. आता घरातली 300-400 मत 400-500 बाहेर गेल्यानंतर तू 200 राहणार. मी मत बाहेर गेली आप्पा आला नाही, आप्पा गाव आणि आप्पाला गेल्यावर सांग काल नारळ फोडला ती माझा ढिपे नारळ फोडून बसतो. हे सुद्धा माझा असं हे म्हणावं तुला दाखवती कधी किती तारखेला मी दिला. श्रेयवाद हा सगळ्यात घातकी असतो. आणि या तालुक्याच्या राजकारणात माझा जी बारकाईनं अभ्यास झाला आहे, कष्ट न घेता श्रेय कसं लाखायचं यातच अनेक नेते अडकून पडले म्हणून आपण पाठीमागे राहिलो. दुसरं कुठलंही कारण. एखादं काम दादा लवटेनं केलं 6 महिने राबून आणि मला जर नारळ फोडायला मिळत असेल तर मी राबायचं. त्यासाठी भावना या तालुक्यात. आणि म्हणून अनेक नेत्यांनी 50-50 वर्ष पुढारपणा अशी केली की जनतेचं कोणतं काम न करता गुलाल अंगावर घेऊन गेलेली प्रथा सांगोल्यात आहे ती आपल्याला मोडून काढायची आहे. मला पुढं निरीक्षक येणार आहेत शिवसेनेचे, वेळ कमी, त्यामुळे मी जाणीवपूर्वक भाषणात नावं घेतली नाही ती, कारण नावं लिहून देणारानं त्यांनी 40 दिले. त्याला जर परीक्षेला एखाद्या सुवास 5 चांगल्या मार्कात तुम्ही माझ्या उद्घाटन केलं, मनापासून आभार आहे.
डीपी बसवायचं काम झालंय ही मला जाणीव आहे याची, पण मला पुढचीही जाणीव आहे. डीपी जळल्यानंतर तुमचा फोन येणार आहे, मला जाणीव तुम्ही नारळ फोन येणार. त्यामुळे या डीपीला अडचण येणार नाही, कारण माळावला कोकऱ्यातला डीपी याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अजून एखादा डीपी जर गरज या भागात असेल तर आपण प्रयत्न करून वर्ण घेऊन येऊ, परंतु शेतकऱ्यांची शेती सुखानं झाली पाहिजे हे स्वप्न घेऊन आपण राबतोय. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामं सांगाय, तुम्ही अजूनही कमी पडू नका, कामं करा, मी कमी पडत नाही एवढा शब्द देतो आणि माझे दोन शब्द